नमस्ते मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचं छोटंसं घर. चला तर मग बाहेरून सुरुवात करूया. हे बघा, हे नारळाचं झाड आम्ही 3 वर्षापूर्वी लावलं होतं. आता बघा कसलं उंच झालंय. आणि इथं आमची बोर आहे, पण आम्ही काय अजून पाईपाचं कनेक्शन केलं नाही, म्हणून असं पाईप लावून आम्ही पाणी भरतो. बटन दाबलं की पाणी येतं, मग ते भरायचं आतमध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकता असं की झाडं लावली बाजूने घराच्या, जास्वंदीचं वगैरे, आणि हे रीप लावली आहे. आणि इथं चूल आहे आमची, पाणी वगैरे आम्ही तापवतो सकाळचं. कधीतरी जेवण वगैरे आम्ही बनवतो चुलीवरती. आणि इथं त्या दिवशी नाही का माझी बहीण आली होती, ती इथं झाडं लावून गेली. 6 प्रकारचे झाडं इथं लावलेत. तर तुम्ही बघू शकता वरती कसा कागद लावलाय. कारण काय होत होतं, पाऊस झाला की ते पाझरायचं पाणी पाझरून ते भिंतीने पूर्ण भिंत ओली व्हायची. म्हणून पाऊस सुरू व्हायच्या आधी ते आम्हाला लावून घ्यावं लागलं. तर याच तुम्हाला मी मागं दाखवतो. हे बघा, इथं असं पाणी आम्ही प्यायचं पाणी ह्यात भरून ठेवतो ह्या ड्रममध्ये. आणि इथं आळू वगैरे लावली आईने. आणि हे न लागणाऱ्या सामाने इथं ठेवले, आतमध्ये जागा नाही म्हणून. घराला 4 खिडकी आहेत. एक हे बघा इथं, आणि एक इथं या. ही दुसरी खिडकी आहे. ती पलीकडे आहे ती तिसरी खिडकी आहे. आणि चौथी त्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे, त्या साईडनी. पण आता हे असं का दिसतंय, मी याला अजून काही खिडक्या बसवल्या नाही. त्यामुळे आम्ही हे ग्रीन शेड नेट लावली आहे. आणि त्याच्यावरती पाणी हात येऊ नये म्हणून प्लास्टिक लावलं होतं गेल्या वर्षी. मग ते उन्हाने खराब झालंय, तर आता ते बदलावं लागणार आहे. हे इथं हे पण झाड आम्हीच लावलं होतं, पण आता ह्याला तोडायचे, कारण हे दुसऱ्याच्या जागेत गेले. तर ह्याला आम्ही तोडणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता, एक मिनिटाने बघा. हे बघा, ह्या खिडकीला जी शेडनेट लावली होती ती पूर्ण फाटली आता. तर ह्याचा पण बंदोबस्त आता आम्हाला करावा लागणार आहे लवकरात लवकर. आणि ही चौथी खिडकी मित्रांनो. चला तिकडूनच, इकडून कशाला. अय्यो, झाडा काय दिला? घराच्या समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण शेत वगैरे आहे समोर. आणि जिथं आम्ही राहतो ती पण शेतीच होती, पण हे डेव्हलपरनी विकत घेतलं आणि तिथे प्लॉटिंग तयार करून प्रत्येकाला जागा दिली घरे बांधण्यासाठी. वाटलं घर आमचं आता घरात दाखव. बघा, पायऱ्या चढून असं आत आलं की इथे मोकळं स्पेस आहे. इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे. आणि सरळ जर आपण गेलो तर हे 12x12 ही रूम आहे. तर तुम्ही बघू शकता खिडक्यांना आपण बाहेरनं बघितलं होतं ना, शेडनेट लावली आहे. तर खिडकी अजून बसवलं नाहीये. ही 12x12 रूम आहे. हे बघा अशी. वरती आम्ही काढलाय पोटमाळा. काय केलं? आणि या साईडला आत गेलो होतं किचन हा 8x12चा आहे. तर इथं मंदिर आम्ही ठेवलं कोपऱ्यात. इथं गॅस शेगडी वगैरे, स्वयंपाकाचं गॅसची टाकी वगैरे. तर बघू शकता इथं पण 2 खिडक्या आहेत. इथे पण आतमध्ये एक पोटमाळा आम्ही दिलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. वरती मित्रांनो स्लॅब आम्हाला टाकायचा होता, कारण हे बघा कॉलम आम्ही घेतलेले. कॉलम आम्ही घेऊन ठेवलेत. स्लॅब टाकायचा होता, पण ते बजेट नाही बसलं शेवटी, तर आम्हाला पत्रा टाकावं लागलं. हे बघा, राणी आमची उठली.
हे बघा झोपीला आली. हे बघा गौंडी काकांनी आमचा हा कोबा कसा केलाय. बाळाला पायाला लागतं. ज्या गोंडीला मी दिलं होतं कोबा करायला, हे बघा त्यांनी कसं केलंय. अख्खं घर उखंडलंय. हे बघा काय व्यवस्थित केलं नाही त्यांनी. काय त्यांना कसली गडबड होती काय माहिती. तर आता आम्हाला इथं आपल्या ह्या राणीला टाकता येत नाही खाली. ती रांगायला लागली की तिच्या गुडघ्याला लागते, म्हणून आम्हाला इथं कायम चटई हातरून त्यासाठी ठेवावी लागते. कसं वाटलं आमचं घर कमेंट करून सांगा. आमच्याकडे बाहेर एक नारळाचं झाड पण आहे.